सर्वप्रथम प्रभावशाली 9 TV आणि इंडिया क्राईम ह्या वृत्तवाहिनीचं मी मनापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो की आपण सिद्धार्थ कॉलेजच्या प्रश्नावर आज पुढची भूमिका काय आहे याच्यासाठी आज आपण इथं आलेला आम्ही सुद्धा तुम्हाला बोलवलेलं आहे की सिद्धार्थ कॉलनीमध्ये गेल्या 20 वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला आहे। हा रखडण्याचं एकमेव कारण म्हणजे अनेक बिल्डरांची सौदेबाजी ह्या प्रकल्पामध्ये झालेले आहे। त्या सौदेबाजीच्या त्या सौदेबाजीच्या ह्याच्यामध्ये हा प्रकल्प अडकलेला आहे। मग ते कायदेशीर गुंतागुंत असेल, पैशाचे व्यवहार असतील, हे आता काय झालेलं आहे की रुपारेल बिल्डरला गेल्या 5 वर्षापासून LY दिलेला आहे। आता LY दिलाय, IO दिलाय, CC द्यायची बाकी आहे, पण हे सगळ्या परमिशन त्याला दिलेलं असताना सुद्धा त्याचाच काम चालू नाहीये। कारण असं आहे की सिद्धार्थ कॉलनी घर हक्क संघर्ष समिती ही सिद्धार्थ कॉलनीतल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं ही बनवलेली आहे। आणि या प्रकल्पामध्ये रुपारेल बिल्डरला कसल्या प्रकारची रुपारेल बिल्डर या ठिकाणी मीटिंग न घेता विकासक निवडण्याचा अधिकार हा घरधारकांना असतो, पण घरधारकांची मीटिंग न घेता, घरधारकांची बैठक न घेता हे 4ही बिल्डर कोर्टामध्ये गेले, समझोता करार केला आणि आम्ही तिघांनी मिळून आम्ही आमचं आता असं ठरवलंय की आम्ही रुपारेलला काम द्यायचं आणि तो समझोता करार कोर्टामध्ये सादर केला, ज्या कोर्टामध्ये आमच्या प्रकल्पावर स्टे होता तो स्टे उठवला आणि त्यांनी ते समझोता करार सादर करून SRA तो प्रस्ताव सादर केला। सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे की या LY ची ज्यावेळी मी RTI च्या माध्यमातून माहिती मागवली असता, LY च्या संदर्भात आम्ही माहिती मागवली असता तिथे एक खळबळजनक माहिती आमच्या समोर यायला लागली की हा जो LY आहे तो कशाच्या आधारावर दिलेला आहे। LY च्या कंडिशन अशा असतात की 10% रक्कम जमिनीची भरावी लागते, त्याच्यानंतर 51% पात्र घरधारकांची संमती असावी लागते, सोसायटीचा ठराव लागतो। जर या ठिकाणी जर बिल्डर असेल, या ठिकाणी जर पहिला बिल्डर असेल तर त्याची नियुक्ती रद्द केल्याशिवाय दुसरा बिल्डर येऊ शकत नाही। असं असताना या रुपारेलने कोणत्याही गोष्टीची पूर्तता किंवा SRAच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही गोष्टीची पडताळणी न करता त्याला LY इश्यू केलेला आहे। याचाच अर्थ असा आहे की त्याला जो दिलेला LY आहे तो बनावट कागदपत्रांच्या आधारे दिलेला आहे। जनतेला आत्ताच लहू कांबळेंनी दूध का दूध पाणी का पाणी दाखवलेलं आहे। साधा विचार करायचा, जी आडवी झोपडपट्टी ती उभी होणार आहे। एका बिल्डिंग मध्ये जर 400, 300 रूम असतात तर लोक कसे काय राहू शकतात? किती कंजेस्टेड होणार, किती त्याचं, कारण जे लोक गेलेत ना त्यांनी हे पाहिलेलंच नाही ना की आपलं घर कसं असणार आहे, काय असणार आहे। ते प्लॅन दाखवतात पण तिकडे न लोकांमध्ये येऊन दाखवतात का तिथे पाण्याची समस्या किती येणार, लिफ्टची समस्या किती येणार, कचरा घाण, म्हणजे अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होणार जर केलं तर। ह्या आव्हान करेल की तुम्ही संघर्ष समितीच्या कार्यालयामध्ये या, संघर्ष समितीच्या कार्यालयामध्ये या, पेपर बघा, कारण लहू कांबळे यांनी खूप मेहनत केलेली आहे या 5 वर्षामध्ये। संपूर्ण एंटायर टीमने खूप अभ्यास केलेला आहे याच्यावरती, कारण ही सिद्धार्थ कॉलनी जी वाचली आहे ती केवळ आणि केवळ संघर्ष समितीने जो लढा दिलेला आहे, तो न्यायालयीन जो लढा दिलेला आहे त्याच्या मार्फत दिलेला आहे। त्याच्यामुळे आज जे आपण सुरक्षित आहोत ते केवळ आणि केवळ संघर्ष समितीमुळे आहोत।